निर्भय बनो हे अभियान महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यातल्या कुणाचं व्यक्तिगत पातळीवरती मी नाव घेऊ इच्छित नाही, कारण की कुणावरती काही व्यक्तिगत टीका करायची नाही. हे अभियान स्पष्टपणे असं सांगते, म्हणजे त्यांचे जे कोणी नेते म्हणा, कार्यकर्ते म्हणा, ते जे स्वतःला काय म्हणून घेतात त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही काही नोंदणीकृत अशी कुठली पक्ष संघटना नाही, याचा कोणी पदाधिकारी नाही, सगळेच कार्यकर्ते आहेत. आणि ज्यांना कोणाला मोदी अमित शहा सत्तेवरून जायला हवं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं, ते सगळे ह्या निर्भय बनोचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं त्यांनी असं वेग, ज्याला अतिशय भोंगळ पद्धतीनं मांडणी करणे म्हणतात ना, तसा तो प्रकार आहे. म्हणजे काय नको आहे ते पक्क आहे, काय पाहिजे ते काही माहिती नाही. असो, तर त्याच्यातला त्यांच्या मांडणीतला जो खोटारडेपणा आहे, त्यातले फक्त 1-2-3 मुद्दे त्यांच्या एकूण सगळ्या भाषणातले, म्हणजे एकेका माणसाचं एक वक्तव्य, एक शब्द घेऊन मी बसणार नाही. जी ती सगळी मांडणी चालू आहे त्याच्या संदर्भात फक्त 2-3 महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर ठेवतो. एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही माणसं असं सांगतात की हे जे सत्ताधारी आहेत त्यांना आम्हाला पाडायचं. लोकशाही ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला प्रतिनिधी निवडायचा असतो, कोण निवडून येऊ नये असं ह्याला लोकशाही म्हणत नाहीत. समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल की बाबा हा माणूस किंवा ह्याची नीती आम्हाला पसंत नाही, तर त्याच्या विरोधामध्ये सक्षम असा दुसरा एखादा उमेदवार तुम्हाला उभा करावा लागतो आणि त्या उमेदवाराच्या पाठीशी पक्ष संघटनेची ताकद लावावी लागते. म्हणजे ही चौकट कशी आहे की जर तुम्हाला सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या धोरणांच्या विरोधामध्ये जर काही म्हणायचं असेल तर केवळ टीका हा एक भाग झाला, पण तेवढं भागत नाही. त्याला सक्षम पर्याय म्हणून तुम्हाला समोर एक पूर्णच्या पूर्ण म्हणजे 543 लोकसभेचे मतदारसंघ आहेत, तर 543 ठिकाणी तुम्हाला उमेदवार उभे करावे लागतील. त्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचं जाळं हे सगळं उभं करावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल आणि ते लोकशाहीच्या मार्गानं प्रत्यक्ष निवडून त्यांना आणावं लागेल. तर तुम्हाला असं म्हणता येऊ शकेल की आम्ही यांना विरोध केला. नुसतं ह्यांना पाडा म्हणजे ते परत आपल्याकडची अतिशय इर्साल अशी म्हणे, नवरा मेला तरी हरकत नाही, सवत रणकी झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याच्यातून काय निष्पन्न होते हे माहिती नाही, पण तुम्ही फक्त एकच सांगताय की हे हारले पाहिजे. त्याच्यामुळे हा पहिला मुद्दा वैचारिक पातळीवरती सपशेल खोटा ठरतो की ह्यांना पाडा. ही अशी चळवळ ह्यापूर्वी अण्णा हजारेंनी केलेली होती, त्याच्यामध्ये याच्यातले बहुतांश कार्यकर्ते सक्रिय होते. ते पूर्णच्या पूर्ण फसायचं कारण असं आहे की तुम्ही फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन करता, लोकपाल मागता, निवडून आलेल्या प्रतिनिधीला वापस या म्हणता, हे सगळा एक भाग झाला. पण हे करत असताना पर्याय कुठला द्या म्हणून तुम्ही काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं आणि जो दुसरा राजकीय पक्ष ज्याची पूर्णपणे देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या खालोखाल तेव्हा ताकद होती, त्यांनी त्याचा फायदा घेतला, त्यांनी तुमचा मुद्दा उचलला. हे नकोत हे बरोबर आहे, पण कोण पाहिजे ते ह्यांनी सांगितलं की आम्ही पाहिजेत म्हणून हे सत्तेवर आलेत, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या अपयशापासून सध्याचे निर्भय बनो काहीही शिकलेले नाहीत. सिव्हिल सोसायटीची चळवळ असं म्हणत असताना तुम्हाला त्याला प्रत्यक्षामध्ये राजकीय पक्षाचं स्वरूप द्यावं लागतं. ते जर तसं दिलं नसेल तर ते फसतं. तात्कालिक यश मिळालं तरी फसतं. आम्ही वारंवार जो उल्लेख करतो की राम मनोहर लोहिया यांनी संयुक्त विधायक दलाचा प्रयोग केला 67ला, तो फसला. 69ला त्याच्यानंतर जनता पक्षाचा प्रयोग केला, तो फसला. जनता दलाचा प्रयोग केला, तो फसला. 3 मोठे राजकीय प्रयोग प्रत्यक्ष यश मिळून अपयश मिळून म्हणत नाही मी अण्णांसारखं. संयुक्त विधायक दलाची 9 राज्यांमध्ये सरकार आली होती. 77ला जनता पक्ष सत्तेवरती आला होता आणि 89ला जनता दल सत्तेवरती आला होता. हे सगळं होऊन सुद्धा हे फसलं, कारण की तुम्ही फक्त काय नको ते सांगत होता. कुठला पर्याय आहे तो पर्याय, त्याच्या पाठीमागं सक्षम अशी पक्ष संघटना यंत्रणा उभी करता आलेली नव्हती. सध्याच्या निर्भय बनोवाल्यांचं सगळ्यात मोठं अपयश सुरुवातीलाच हे आहे, म्हणजे जन्माआधीच त्या बाळाचा अपमृत्यू व्हावा तसं, की तुम्ही सक्षम असा पर्याय देत नाहीत, फक्त काय नको ते सांगताय. एक दुसरा ह्याच्यातला यांच्या सगळ्या मांडणीतला भोंगळपणा म्हणा किंवा खोटारडेपणा असा आहे, ते शब्द आहेत त्यांचे. मी तर तशाला तशी यासाठी घेत नाही की मला ते व्यक्तिगत पातळीवरती जायचं नाहीये. तुम्ही ती भाषणं बघा. हे सरकार 32% मतांनी निवडून आलेले म्हणजे 68 त्यांच्या विरोधात आहेत, हे वाक्य आहे. आता याच्यातला सगळ्यात पहिला खोटारडेपणा म्हणजे आता जे सरकार सत्तेवरती आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं, त्याला 32 नाही 37 का 38च्या जवळपास टक्के मत आहे. त्यांचे सहकारी पक्षांचे 3.5-4%, 5% मतं, म्हणजे 43-44% मतदान ह्या सरकारला आहे निवडणूक पूर्व युतीतून.
सध्या सत्तेवरती असलेला जो कुठला पक्ष आहे किंवा आघाडी पण म्हणा तुम्ही, आणखी जरी स्वतः भाजपला स्वतःचं 303 खासदारांचं बहुमत असलं तरीही त्यांच्याबरोबर इतर काही पक्ष आहेत, त्याच्या सगळ्याची मिळून जी बेरीज होती ती सगळी 43-44% जाते. हे सांगतात तसं 32% नाही, हा यांचा खोटारडेपणा. आता उरलेले त्यांच्या विरोधामध्ये ही काय मांडणी आहे? आज तागायत मी आव्हान देतो, तुमच्यापैकी ज्या कुणाचा किमान अभ्यास असेल त्यांनी किंवा अभ्यास नसेल त्यांनी आत्ता गुगल करून पहा. 52, 57, 62, 67, 71, 77, 80, 84, 89, 91, 96, 98, 99, 2004, 2009, 2014, 2000 त्याच्यानंतर 19 कुठलीही लोकसभा निवडणूक तपासा. इतक्या सगळे मी नाव घेतल्या निवडणुकीपैकी एकाही निवडणुकीत मी जबाबदारीनं वाक्य वापरतोय, कुठल्याही सत्ताधाऱ्याला 51% मतं मिळालेली नाहीत. सगळ्यात जास्तीत जास्त टक्क्याची मतं घेऊन सत्तेवरती आलेलं सरकार हे राजीव गांधींचं होतं 1984 मधलं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये सगळ्यात जास्त लोकांनी मतदान केलं, तरीही ते 49% पर्यंत पोहोचलेलं होतं. आता निर्भय बनववाले ज्या बौद्धिक भ्रष्टता त्यांच्या शब्दातून पसरवत आहेत त्याप्रमाणे प्रत्येक सरकारच्या विरोधामध्ये बहुमत होतं. मग आता 32% मतं ह्याला मिळाली तर 68% विरोधात, अशी बाष्कळ मांडणी करणारे हे विसरतात. प्रत्यक्षात ते 44% आहेत. आत्तापर्यंत भारताच्या इतिहासात एकही केंद्रातलं सरकार असं नाही की त्याला 51% मतं मिळालीत म्हणजे बहुमत आहे. प्रत्येक सरकार तशा अर्थाने अल्पमतातच आहे, बाकीच्यांपेक्षा त्यांना जास्त मत आहेत म्हणून ते सत्तेवरती आहेत. हा दोष असला तरी तो आपल्या लोकशाहीचा आधीपासूनचा आहे, ते पाप या सरकारचं नाही. म्हणजे हे दुसरे यांची मर्यादा. आता तिसरी तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रापुरता मुद्दा आहे तेव्हा त्यांनी इथल्या सरकारवरती प्रचंड प्रमाणामध्ये टीका केली होती. मी परत याच्यातली राजकीय टीका बाजूला ठेवतो. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष होता, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, एकत्रित शिवसेना तेव्हाची, यांनी निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढवलेली होती. हे ज्या नैतिकतेचा डिंगोरा पिटतात त्या नैतिकतेप्रमाणे जनतेनं दिलेला कौल हा भाजप सेनेला होता की ज्यांचे 169 आमदार दोघांचे मिळून निवडून आलेले होते निवडणूक पूर्व युतीने. जनतेनं दिलेला कौलप्रमाणे त्यांनी सरकार स्थापन करणं हे नैतिक होतं. त्यांची आपसात कितीही मतभेद असो, मी तुम्हाला परत एक फरक सांगतोय, त्यांचा आपसात पटो किंवा न पटो, मी त्यांचा समर्थक आहे का विरोधक आहे आणि निर्भय बनववाले त्यांचे विरोधक आहेत का समर्थक आहेत ह्याचा काहीही संबंध नाही. जर तुम्हाला लोकांची बाजू घ्यायची असेल, जर तुम्हाला लोकशाही मान्य असेल तर लोकशाहीनं दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागतो. लोकशाहीनं त्यांना निवडून दिलं तेव्हा लोकांना अक्कल नव्हती आणि आम्हाला निवडून दिलं म्हणजे लोक शहाणे झाले असं करता येत नाही. यांचेच भाऊबंद असलेले स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव असं म्हणाले होते की मैं उसका गला पकड़ के पूछना चाहता हूं कि तूने ये भ्रष्ट सरकार को क्यों वोट दिया. त्यांना स्वतःला मत मिळालं नव्हतं तेव्हा. असं लोकशाही चालत नाही. तुम्ही जर लोकशाही चौकट मान्य करणार असाल, निर्भय बनववाल्यांना जर लोकशाही चौकट मान्य असेल, ते ज्या संविधान बचावचं तुणतुणं वाजवतात ते तुणतुणं जर त्यांना वाजवायचं असेल तर त्यांना हे मान्य करावं लागेल की लोकांनी दिलेला कौल तुम्हाला पटो न पटो मान्य करावा लागतो. त्यामुळे आता हे जे सरकार आहे ते भ्रष्ट आहे, चांगलं आहे, वाईट आहे बाजूला ठेवा. महाराष्ट्रातलं सरकार असो किंवा केंद्रातलं सरकार असो, यांना लोकांनी दिलेला कौल आहे. अजित पवारांना त्यांनी सामावून घेतलं, ह्याच्यावरती टीका करता येऊ शकते कारण की ते नैतिक नाही. लोकांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसचं जे सरकार आताही स्थापन झालेलं होतं, नंतर त्याच्यात अजित पवार आले, ते अजित पवारांचा गट बाजूला करा. ते सरकार मात्र नैतिक आहे, तुम्हाला मान्य करावं लागेल लोकशाहीच्या दृष्टीने. हे खोटारडेपणा असं सांगतायत की हे सगळं कसं सरकार आहे, त्यातली टीका अजित पवारांचा समावेश तिथपर्यंत बरोबर आहे. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे ज्यांनी निवडणूक लोकांच्या समोर निवडणूक पूर्व युती करून लढवली होती आणि त्यांना जनतेने कौल दिलेला होता. आणि एक शेवटचा मुद्दा ज्याच्यामुळे हा सगळा निर्भय बनवचा पाया ढिसाळून ते सगळं कोसळून पडू पाहते किंवा त्याचं काही निष्पन्न होणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकशाही चौकटीमध्ये तुम्हाला लोकांनी जो दिलेला कौल असतो तो मान्य करावा लागतो. त्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही की लोकांना अक्कल नाही म्हणून, मी जसा आधी मुद्दा मांडला तसा. आणि हे आता असं म्हणत चाललेले आहेत की बाबा हे चूक आहे. अरे हे चूक आहे तर त्याला दुरुस्ती करण्यासाठी 5 वर्षाच्या नंतर येणाऱ्या निवडणुका
हा पर्याय आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्हाला 2014 पासून संधी होती, गेल्या 9 वर्षापासून, की सक्षम असा कुठलाही राजकीय पर्याय प्रत्यक्षात उभा करा. कुठल्याही अराजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना फार तर तुम्हाला तुमचं बाकीचं काम करता येऊ शकतं, हे मी समजू शकतो. सरकारवरती टीका करता येते, हे पण मी समजू शकतो. ती करायला पाहिजे का? जरूर करायला पाहिजे. पण जर तुम्ही फक्त अशी भूमिका घेणार असाल, जो शेवटचा मुद्दा मला आवर्जून सांगायचा, की हे पडले पाहिजेत, कोण आले पाहिजे, ते का आले पाहिजे, त्याचे सगळ्याचं 18 ह्यांचं कडबोळं म्हणजे एकजिन्सी हे नव्हे, लोक नव्हे, असं जे महात्मा फुले म्हणले होते भारतीय जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये, तसं राजकीय व्यवस्थेमध्ये होऊन बसलेलं आहे. 18 पक्षाचं कडबोळं म्हणजे एक पर्याय होत नाही. 2014 पासून 1980ला जनता सरकार कोसळल्याच्या नंतर त्याच्यातून बाहेर पडलेले सगळे जनसंघवाल्यांनी भारतीय जनता पक्ष या नावानं पक्ष स्थापन केला 1980ला. त्याच्यानंतर सातत्यानं त्यांनी प्रयत्न केले. जे काही यश अपयश मिळो, त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज ते निर्विवादपणे स्वतःचं बहुमत घेऊन सत्तेवरती आहेत. वाजपेयीच्या काळातही त्यांना आघाडी करावी लागली होती. त्या पद्धतीनं 2014 पासून जर असलेल्या सरकारला विरोध करायचा होता, तर ह्या सगळ्या निर्भय बनववाल्यांनी महाराष्ट्रात नव्हे, भारतभरच्या सगळ्यांनी मिळून एक पक्ष संघटना का नाही तयार केली? असं होत नाही की निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आरडाओरडा करा, त्याच्या विरोधामध्ये कोणाला तरी हे करा, घोड्यावर बसवा आणि त्यातपुरतं त्यांचा 1989ला सुद्धा राजीव गांधीचा पराभव झाला असं म्हणत असताना हे विसरतात विरोधक. अगदी आमच्यासारखे विरोधक सुद्धा हे गोष्ट कबूल करत होती की तेव्हाही सगळ्यात मोठा पक्ष संसदेमध्ये राहुल गांधीची काँग्रेसच राजीव गांधींची काँग्रेसच होता. 195 200च्या जवळपास जागा त्यांना तेव्हाही होत्या, जेव्हा त्यांचा पराभव झाला असं म्हणतात तेव्हा. त्याच्यामुळे एखाद्या पक्षाच्या विरोधामध्ये असं कडबोळं तयार करणे आणि एकांना पाडा म्हणणे, आज हे भाजपच्या विरोधामध्ये चालू आहे. म्हणून मी जर बोललो तर मी भाजपवाला म्हणून मला टीका करतात. माझं उलटं म्हणणं आहे, जेव्हा काँग्रेसच्या विरोधामध्ये अशाच पद्धतीनं कडबोळं करायचा प्रयत्न केला, तो फसलेला आहे. म्हणून मी 3 मोठी उदाहरणं सांगितली. राम मनोहर लोहिया असो, त्याच्यानंतर जनता पक्षाचं जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सगळं सरकार असो, म्हणजे मोरारजी जरी पंतप्रधान झाले तरी जयप्रकाश त्याचे नेते होते निर्विवादपणे, आणि त्याच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले ते जनता दलाचं, हे काँग्रेसच्या विरोधातले होते. आणि तरीही अशा पद्धतीचं कडबोळं आहे म्हणून ते फसले. आता त्याच पद्धतीने भाजपच्या विरोधामध्ये एक पक्ष सक्षमपणे उभा न करता, एक पक्ष संघटना विचार असा न करता, भोंगळ पद्धतीने काही जणांनी एकत्र यायचं, म्हणायचं त्यांना पाडा, कोणाला निवडून द्या ते नंतर बघू, हे चालू शकत नाही किंवा हे टिकू शकत नाही. तात्पुरतं सुद्धा एखाद्या वेळेस काही क्षेत्रामध्ये काही माणसं निवडून येऊ शकतात, पण जर तुम्हाला दीर्घकालीन एखाद्या विचाराच्या विरोधात, पक्षाच्या विरोधात, पक्ष संघटनेच्या विरोधात जर काही करायचं असेल, तुम्हाला तशी पक्ष संघटना उभी करावी लागते. दुर्दैवाने आत्ताचे जे निर्भय बनववाले आहेत, यांनी गेल्या 9-9.5 वर्षामध्ये यांचा जो काही आळस असेल तो असा दिसलेला आहे की यांनी अशी काही संघटना, पक्ष उभा करायचा काडीचाही प्रयत्न केलेला नाही. त्यांनी फक्त टीका केलेली. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या निर्भय बनवचा जो खोटारडेपणा आहे तो मतदारांना कितपत रुचेल ही शंका आहे. त्याच्यामुळे त्यांना राजकीय यश किती मिळू शकेल याच्या बाबतीत काही सांगता येत नाही, किंबहुना ते न मिळण्याची शक्यता जास्त आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.